ज्ञानेश्वरी अध्याय 2 क्रमशः ओळी क्रमांक 200च्या पुढे. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. ज्ञानोबा तुकाराम. म्हणोनी स्वधर्मः सांडशील तरी पापावर पडा होशील आणि अपेक्षते न वचेल कल्पांतवरी. अर्जुना, हा युद्धरूपी स्वधर्म जो आहे तो टाकून देशील तर पापालाच बळी पडशील व कल्पपर्यंत तुझ्या अपयशाचा कलंक दूर होणार नाही. जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती अंगान पवे आणि सांगपा केवी निघावे येथोनिया. शहाण्याने जोपर्यंत अपकीर्ती होत नाही तोपर्यंतच जिवंत राहावे. मग सांग, तुला या युद्धातून पाय मागे घेणे कसे योग्य होईल? तू निर्मस्तर सदयता येथुनी निघशील कीर मागोता परी ते गती समजता न म्हणेल यया. तू जरी या युद्धातून कौरवाविषयी मत्सर टाकून व त्यांची दया येऊन माघारा निघालास तरी या सर्वांना तू त्यांच्यावर दया करून युद्धातून परत फिरत आहेस असे वाटणार नाही. हे चहूकडून कवळीतील बाणवरी घेतील तेत पारतान सुटी जेल कृपाळूपणे. युद्धातून परत फिरलास की हे सर्वजण लगेच तुला घेरतील व बाणांचा तुझ्यावर वर्षाव करतील. दयाळूपणा दाखविलास म्हणून काही त्यातून तू सुटणार नाहीस. ऐसेनी प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जे आले ओकटे मरणाहुनी. अशाही प्राणसंकटातून कदाचित जरी वाचलास तरी तशा प्रकारचे वाचणे हे मरणाहुनी वाईट होय. श्लोक. भयाद्रणा मश्यन्ते त्वां महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यशसि लाघवम्. अवाच वादांश बहुन्वदिष्यन्ति तवाहिता निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किं. ज्ञानोबा तुकाराम. तू आणि काही एक न विचारिशी येत संभ्रमे झुंजो आलाशी आणि सकवनपणे निघालाशी मागुता जरी. अर्जुना, आणखी एक गोष्ट, तू तिचा विचार करीत नाहीस. येथे मोठ्या उत्साहाने तू युद्ध करायला आलास. आता जर का येथून तू कौरवांवर दया करून माघारी गेलास तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज. तर या दुर्जन अशा कौरवांना खरे वाटेल का? आमची दया येऊनच अर्जुनाने युद्धातून पाय मागे घेतला असा त्यांना तुझ्या मनातील भावाचा अनुभव येईल काय, हे मला तू सांग. ते हे म्हणती गेला रे गेला अर्जुना आम्हा बिहाला हा सांगे बोल उरला निका काही. ते म्हणतील, अरे हा अर्जुन आम्हाला पाहून भ्याला व त्याने पळ काढला, हाच सर्वांचा बोल राहील. असा बोल उरलेला बरा आहे का? लोक सायासे करुणी बहुते वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा. चांगले लोक होईल ते प्रयास करून व प्रसंग पडल्यास आपले प्राण खर्ची घालून अर्जुना कीर्ती संपादन करतात. ते तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे. ती कीर्ती तुला न कळत अनायासे प्राप्त व्हावी तशी प्राप्त झाली आहे. जसे या आकाशाच्या बरोबरीचे दुसरे काही नाही त्याप्रमाणे तुझ्या कीर्तीच्या तोडीची दुसऱ्या कोणाची कीर्ती नाही. तैसी कीर्ती निश्चिमा तुझ्या ठाई निरुपमा तुझे गुण उत्तम ती लोकी. याप्रमाणे तुझी कीर्ती अपार व अनुपम आहे. तुझे गुणही त्रैलोक्यात वाखाणण्याजोगे आहेत. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती जे ऐकिलिया दचकती कृतांतादिक. देशोदेशीचे राजे भाट होऊन तुझ्या गुणांचे वर्णन करतात व ते गुण ऐकून यमासारख्यांनाही तुझा धाक वाटतो. ऐक ऐसी महिमा घनवट गंगा तैसी चोखट
जया देखी जगी सुबट वाट झाले. अर्जुना, गंगा जशी अतिपवित्र तशी तुझी कीर्ती ही शुद्ध व दाट पसरलेली आहे. म्हणूनच अशी तुझी निष्कलंक कीर्ती पाहून उत्तम योद्धे भाटाप्रमाणे तुझी स्तुती करतात. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकून हे समस्त झाले अति विरक्त जीवितेशी. तुझे विलक्षण शौर्य पाहून व ऐकून हे सर्व कौरवाधिक आपापल्या अशा थोर अर्जुनाशी युद्ध करण्याचे भाग्य लाभणार आहे असे वाटून जीवावर उदार झाले आहेत. जैसा सिंहाची हाका युगांत होय मदमुका, तैसा कौरवा अशेका धाक तुझा. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून मदोन्मत्त हत्तीला देखील प्रलयाप्रमाणे भीती उत्पन्न होते, त्याप्रमाणे या सर्व कौरवांना तुझा धाक वाटतो. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हेतु ते मानिती सदा. ज्याप्रमाणे पर्वतांना वज्राची भीती वाटते किंवा गरुडाला सर्प भीतात, तसे अर्जुना हे तुला भीतात. हे अगाधपण जाईल मग हिनत्व अंगा येईल, जरी मागुता निघशील न झुंजतची. तू हे युद्ध न करतात जर माघारा फिरलास तर हे तुझे थोरपण सर्व लयाला जाईल. आणि हे पळता पळोनी दिती धरुनी अवकळा करीती, न गणित कुटी बोलिती ऐकता तुझ. आता तू पळालास तर हे तुला पळून देणार नाहीत, तुला धरून तुझी विटंबना करतील, तुझ्या तोंडावर ऐकवणार नाही अशी तुझी निंदा करतील. मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे महितळ. त्यावेळी ती निंदा ऐकून तुझे हृदय फुटेल, म्हणजे अत्यंत दुःख होईल. त्यापेक्षा आत्ताच शूराप्रमाणे का लढू नये? या युद्धात जय मिळवला तर आनंदाने पृथ्वीचे राज्य का भोगू नये? श्लोक. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत निश्चया. ज्ञानोबा तुकाराम. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख न कळीत पावशील. किंवा अर्जुना, युद्ध करता करता जर मरण आले तर तेवढ्यानेच अनायासे स्वर्गसुखाची प्राप्ती होईल. म्हणून ये गोष्टी विचार न करी किरीटी, आता धनुष्य घेऊन उठी झुंज वेगी. युद्ध हा क्षत्रियांचा स्वधर्म, म्हणूनच जयापजयाची चिंता करू नकोस. धनुष्य घेऊन युद्धाला उभा राहा. देखे स्वधर्महा आचरता, दोष नाशे असता, तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. युद्ध हा क्षत्रियांचा स्वधर्म आहे. तो स्वधर्म आचरित असताना असलेले पाप नाहीसे होते, तेथे स्वधर्माच्या आचरणाने पाप लागेल अशी शंका तुला कशी येते? सांगे प्लवेची काय बुडीजे, का मार्गी जाता आडळीजे, परी विपाये चालो नेनिजे तरी तेही घडे. सांग बरे, पाण्यातून तारणारी नाव ही कधी बुडवते का? किंवा मार्गानेच चालू लागलेला अडखळून पडतो का? पण कदाचित सरळ मार्गाने चालता येत नसेल तर मात्र तेही होईल. अमृते तरीची मरिजे, जरी विशेषी सेविजे, तैसा स्वधर्मी दोष पाविजे हेतुकपणे. विष मिळवून अमृत प्याले असता अमृतानेही मनुष्य मरेल, त्याप्रमाणे विषय सुखाच्या प्राप्तीचा हेतू मनात धरून कर्म केल्यास मात्र पापच होईल. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वता, क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून अर्जुना, विषय सुखाच्या प्राप्तीकरता स्वधर्म पाळायचा अशी कामना मनात न धरता क्षत्रियाचा धर्म समजून तू युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. श्लोक. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. ज्ञानोबा तुकाराम. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे,
आणि लाभाला बन धरावे मना माझी. अर्जुना, आपल्या मनाप्रमाणे झाले असता नेहमी सुख होते, पण असे मनाप्रमाणे झाले तरी त्याचा आपण संतोष मानू नये, किंवा मनाच्या विरुद्ध झाले तरी त्याचे दुःख मानू नये. तसेच लाभ झाला पाहिजे, हानी होऊ नये, हेही काही मनात धरू नये. येत विजयपण होईल, की सर्वता देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना. युद्धात माझा जय होईल किंवा माझा देह धारातीर्थी पडेल, याची आधीपासूनच चिंता करीत बसू नये. आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहून जावे. आपल्याला उचित म्हणून सांगितलेला स्वधर्मच आचरत असता जे सुखदुःख येईल ते निवांत अंतकरणाने सहन करावे. ऐसे या मने होवावे, तरी दोष न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. असे आपले मन ठेवून धर्माचे आचरण केले असता काही दोष लागत नाही, म्हणून अशा मनाने आता निसंशय होऊन युद्ध कर. श्लोक. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते. स्वल्पमपश्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. ज्ञानोबा तुकाराम. हे सांख्यस्थिती मुकुळीत सांगितली तुझ येत. आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. अर्जुना, मी तुला ही ज्ञानमार्ग संक्षिप्त रूपाने सांगितला. आता बुद्धियोग म्हणजे कर्मयोग सांगतो. इकडे लक्ष दे. जया बुद्धियुक्ता झालिया पार्था, कर्मबंध सर्वता बांधून पावे. ज्या बुद्धियोगाने युक्त होऊन कर्म केले असता अर्जुना, कर्म मुळीच बंधनकारक होत नाही. जैसे वज्र कवच लेईजे, मग शास्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैते शिवरिजे अचुंबित. ज्याप्रमाणे अभेद्य कवच अंगावर घालून युद्धामध्ये होणारा शस्त्रांचा वर्षाव सहन करता येतो व हटकून जय प्राप्त होतो, तैसे आहिक तरी नाशे आणि मोक्ष तो उरला असे. जैत पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. त्याप्रमाणे ऐहिक राजादी सुखाची हानी न होता शेवटी मोक्ष किंवा भगवत प्राप्ती होते, कारण या बुद्धियोगात ज्ञानयोगाने प्राप्त होणारी स्थिती कायम राहते. कर्माधारे राहाटीजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे, जैसा मंत्रज्ञ न बदिजे भूतबाधा. स्वधर्माप्रमाणे आचरण करावे, पण धर्माप्रमाणे वागले असता जे फळ प्राप्त होते म्हणून सांगितले असेल, त्या फळाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा मात्र धरू नये. ज्याप्रमाणे मांत्रिकाला भूताची बाधा होत नाही त्याप्रमाणे. तिया परी जे सुबुद्धी, आपू झालिया निरवधी, हा अस्ताची उपाधी आकळू न शके. त्याप्रमाणे बुद्धियोग रूपी सद्बुद्धी पूर्ण प्राप्त झाली असता ही असलेली कर्मबंध रूपी उपाधी बाधू शकत नाही. जे तन संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्माती निष्कंप, गुणत्रयादी लेप लगती जेथ. या सद्बुद्धीच्या ठिकाणी पुण्यपापाचा प्रवेश होत नाही. ही सद्बुद्धी सूक्ष्म असून अत्यंत निश्चल असते, म्हणजे कधी ढळत नाही. सत्वादी त्रिगुणांचा तेथे स्पर्श होत नाही. अर्जुना, ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. अर्जुना, पूर्वपुण्याने ती थोडीशी जरी हृदयात प्रगट झाली तरी निशेष संसाराची म्हणजे जन्ममृत्यूची भीती नाहीशी होते. श्लोक. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नंदन, बहुशाखा हन्यताश्च बुद्धियो व्यवसायिनां. ज्ञानोबा तुकाराम. जैसे दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हेथे कुटी म्हणू नये. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योती लहान असली
तरी बराच प्रकाश देते, त्याप्रमाणेच ही सद्बुद्धी आत्मप्रकाश देणारी असल्यामुळे अल्प म्हणता येत नाही. पारता बहुती परी, हे अपेक्षिजे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. अर्जुना, श्रेष्ठ विचारी पुरुषांनी हिची प्राप्ती करून घेण्याची आवश्यकता आहे असे अनेक कारणास्तव म्हणता येईल, कारण ही सद्बुद्धी जगात दुर्लभ आहे. आणि का सारिका बहुवस, जैसान जोडे परिस, का अमृताचा लेश दैवगुणे. ज्याप्रमाणे इतर दगडाप्रमाणे कोठेही परीस सापडणे शक्य नाही, किंवा अमृताचा एक थेंब प्राप्त होणे देखील दैवाधीनच असते, तैसी दुर्लभ सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उददी निरंतर. त्याप्रमाणे ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. या सद्बुद्धीचा प्रवाह परमात्म्याकडे असून तो परमात्म्यातच मिळतो. ज्याप्रमाणे गंगा समुद्राकडे वाहते व समुद्रातच मिळते, तैसे ईश्वरा वाचून काही, जे आनिक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. त्याप्रमाणे या सद्बुद्धीला परमेश्वरा वाचून दुसरे काही आवडत नाही. ही सद्बुद्धी ज्यांना प्राप्त होते त्या सर्वांच्या ठिकाणी अर्जुना अशी ती एक प्रकारचीच असते. एरते दुर्मती, जे बहुधा असे विकरती, तेत निरंतर रमती अविवेकी. बाकीच्या ज्या दुर्मती किंवा परमेश्वराचा लाहो न करता विषय सुखाचा लाहो किंवा सोस वाहणाऱ्या अनेक प्रकारांनी विकारवश झालेल्या वाईट बुद्ध्या आहेत, त्यांच्या ठिकाणी अविचारी लोक रमतात. म्हणून तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. म्हणून अर्जुना, त्या विषयासक्त बुद्धीमुळे त्या अविचारी लोकांना स्वर्ग, संसार किंवा नरक या 3 गतीच मिळतात. मोक्षसुख त्यांना भोगण्यास कधी मिळत नाही. श्लोक. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त विपश्चिता, वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिना, कामात्माना स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां, क्रिया विशेष बहुलां भोगेश्वर गतिं प्रति, भोगेश्वर प्रसक्तानां तया पयुतचेतसां, व्यवसायात्मिका बुद्धी समादो न विधीयते, ज्ञानोबा तुकाराम. वेदाधारे बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती, परिकर्म फळी आसक्ती धरून या. हे लोक वेदांचा आधार घेऊन बोलतात व केवळ कर्माचे प्रतिपादन करतात, म्हणजे वेदाने कर्मच करायला सांगितले आहे असे म्हणतात. पण हे सर्व त्यांचे प्रतिपादन कर्माच्या फळाशी आसक्ती मनात धरून असते. म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. संसारी जन्मावे व यज्ञाधिक कर्मे करून स्वर्गातील सुंदर सुख भोगावे असे त्यांचे म्हणणे असते. येत हे वाचून काही, आनिक सर्वता सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. अर्जुना, या वाचून दुसरे सुखच नाही असे हे दुर्बुद्धी लोक म्हणत असतात. देखे कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊन या. याप्रमाणे विषय सुख भोगाच्या तावडीत गेलेले हे लोक केवळ विषय सुख भोगण्याच्या इच्छेनेच कर्मे करत असतात. क्रिया विशेषे बहुते, न लोपिती विदिते, निपुनो निधर्माते अनुष्ठिती. ते स्वर्गसुख मिळावे म्हणून यत्किंचित विधीचा लोप न होऊ देता निष्णात होऊन नाना प्रकारची कर्मे करतात. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग काम मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. पण सर्व कर्माचा फळभोगता जो यज्ञ पुरुष त्याच्या प्राप्तीची इच्छा न धरता स्वर्गसुखाची इच्छा मनात धरतात, हेच एक वाईट करतात. कुंडली कवरदा विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.